नागरिकांचे हाल। आज दिनांक 23 जून 2026 रोजी पडलेल्या पहिल्याच पावसाने महाड MIDC परिसरातील रस्त्यांच्या कामांची पोलखोल केली आहे। मुख्य रस्त्याचे रखडलेले काम आणि अंतर्गत रस्त्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण MIDC परिसराची दैना उडाली आहे। आज झालेल्या पहिल्याच पावसाने MIDCतील सर्व रस्ते जलमय झाले। मुख्य रस्त्यापासून ते कंपनीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांपर्यंत सर्वत्र गुडघाभर पाणी साचले। कामगार, दुचाकीस्वार आणि अवजड वाहनांना वाट काढताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे। मुख्य रस्त्यांचे काम की खड्ड्यांचे प्रदर्शन असा प्रश्न निर्माण झाला आहे। मागील 3 वर्षांपासून सुरू असलेल्या मुख्य रस्त्यांच्या कामामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत। हे काम कासव गतीने सुरू असल्याने पावसामध्ये पाणी साचून या खड्ड्यांचे रूपांतर सापळ्यात झाले आहे। पाण्याखाली खड्डा न दिसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत। मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे MIDC प्रशासनाने गेल्या वर्षभरात एकाही अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा दुरुस्तीचे काम केलेले नाही। याचा परिणाम म्हणून पहिल्याच पावसात सर्व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे। जागोजागी खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी यामुळे कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। प्रशासनाचे डोळे कधी उघडणार? MIDCतून कोट्यवधींचा महसूल सरकारच्या तिजोरीत जातो, पण मूलभूत सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरले असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत। पावसाळा तोंडावर असतानाही प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी न केल्याने हा बोजवारा उडाला आहे। MIDC प्रशासनाच्या निष्क्रिय कामकाजामुळे कामगार आणि उद्योजकांना तसेच नागरिकांना अनेक प्रश्न निर्माण झालेत। ते म्हणजे वर्षभरात अंतर्गत रस्त्यांचे एकही काम का झाले नाही? मुख्य रस्त्याचे काम 3-4 वर्ष सुरू असून ते पूर्ण का होत नाही? साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कधी करणार? अपघात होऊन जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असे प्रश्न पडले असून महाड MIDCतील ही परिस्थिती पाहता प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। तातडीने रस्त्यांची दुरुस्ती आणि पाण्याचा निचरा न केल्यास कामगार वर्ग आणि उद्योजक नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। झोपलेल्या प्रशासनाचे डोळे आता तरी उघडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।